ज्यावेळेस इक्लिप्स ओपन होतं इथं, पूर्ण इक्लिप्स ओपन झाल्यानंतर हे तर आपल्याला पूर्ण दिसतंय की कसे पॅकेजेस असतात किंवा किती हे असतात, प्रोग्राम्स असतात वगैरे वगैरे. तर असे प्रोग्राम्स तुम्ही क्रिएट करतात किंवा असे पॅकेजेस क्रिएट करतात डिफरंट डिफरंट, आणि त्या पॅकेजेसमध्ये तुमचं नाही का डिफरंट डिफरंट प्रोग्राम्स असतात. आता आतापर्यंत आपण 1 महिना झाला ती बॅच चालू केली होती, तर एका महिन्यात किंवा 1-1.5 महिन्यात आपण एवढे प्रोग्राम्स किंवा एवढ्या पॅकेजेस आपण क्रिएट करून यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स क्रिएट करून बघितलेले. कारण सगळे टॉपिक्स आपल्याला कव्हर करून पुढे जावं लागतं. म्हणजे आता व्हेरिएबल्स टॉपिक पहिला होता, त्यानंतर काही मेथड्स किंवा डेटा टाइप्स होतात. तर यामध्ये आपण मी मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं की इथं वेगवेगळे पॅकेजेस क्रिएट करू शकता एका प्रोजेक्टमध्ये, आणि वेगवेगळे क्लासेस पण एका पॅकेजमध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. हा व्हेरिएबलचा प्रोग्राम, व्हेरिएबल इज अ पीस ऑफ मेमरी विच होल्ड्स द व्हॅल्यू वगैरे. व्हेरिएबल डेमो मध्ये मी व्हेरिएबल टाइप्स वगैरे घेतलेले आहेत किंवा डिक्लरेशन, इनिशियलायझेशन आणि त्याचं युसेज जो असेल तो घेतलेला आहे. व्हेरिएबल टाइप्स मध्ये कसं घेतलेलं आहे की ज्यामध्ये इन्स्टन्स व्हेरिएबल, स्टॅटिक व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल. तर इथं मी कमी गोष्टी लिहिलेल्या आहेत. ज्यावेळेस आपण आपला प्रोग्राम बघतो त्यावेळेस तुम्हाला समजेल खूप साऱ्या गोष्टी तिथं मेंटेन केलेल्या. बघा, जर तुम्हाला मी काय म्हणतो तो पहिल्यांदा की जर तुम्हाला प्रोजेक्ट किंवा वर्क स्पेस चेंज करायचं असेल, तर खूप सारे वर्क स्पेसेस मध्ये तुम्ही काम करत असता, तर तिथं तुम्ही चेंज कुठून करता, फाईल मधून जायचं, इथं स्विच वर्क स्पेस म्हणून आहे. तर माझे एवढे सारे वर्क स्पेसेस आहेत जे की मी मोस्टली यूज करतो. तुमच्यासाठी मी सेपरेट वर्क स्पेस बनवला होता, तो असेल सप्टेंबर बॅच. तो त्या वर्क स्पेस मध्ये आता इक्लिप्सला कॉन्फिगर करेल आणि ओपन करून तुम्हाला देईल. कधी पण तुम्हाला पॅकेजेस किंवा प्रोजेक्ट मध्ये काम करायचं तर ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस तुम्ही जास्त म्हणजे कॉम्प्लिकेशन मध्ये जायचं नाही. एकदम सिम्पली त्या पॅकेजेस स्ट्रक्चरकडे बघायचं आणि कुठले प्रोग्राम्स, कुठले पॅकेजेस आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कशा पद्धतीने त्यांनी डिरेक्टरी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे हे बघत चालाय. एकदम बेसिक पासून पुढं ऍडव्हान्स पर्यंत जायचं. असं नाही की लगेच तुम्ही कुठला प्रोग्राम कसा लिहिला हे बघत बसायचं नाही. डिरेक्टरी स्ट्रक्चर, जे पॅकेज स्ट्रक्चर असतात ते बघा. बघा इथे आता व्हेरिएबल टाइप्स मध्ये मी कसं डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये तुम्हाला सांगितलंय की प्रोग्राम किंवा इथं हा प्रोग्राम तुम्हाला काल पाठवला होता का मी ग्रुपवर? मला थोडं पिंक करायचं का मी ग्रुपवर प्रोग्राम हा पाठवून दिला असता. माझ्या लक्षात नसेल राहिलं त्यामुळे मी हा शेअर केला नाही. पण मोस्टली आपण आता काय करू की एक क्लाउडवर हे करू, क्लाउडवर किंवा ड्राईव्हवर एक डिरेक्टरी तयार करू, एक फोल्डर, त्यामध्ये सगळे प्रोग्राम मेंटेन करू. आणि सध्यासाठी मी तुम्हाला पाठवून देईल प्रोग्राम्स जे पण काय असतील ते, टेन्शन घेऊ नका. आता यामध्ये आपण 2च पॅकेजेस क्रिएट केले ते, डेमो प्रोग्राम, एक व्हेरिएबल. तर त्यामध्ये बेसिक्स ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे काय, व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं, त्यामध्ये कशी व्हॅल्यू चेंज होते किंवा व्हॅल्यू होल्ड करू शकतो, त्याचा यूज कसं करायचा हे आपण व्हेरिएबल बद्दल बघितलं. व्हेरिएबल इज अ पीस ऑफ मेमरी विच होल्ड्स द व्हॅल्यू. इट ऍक्ट्स ॲज अ कंटेनर and which hold the value for any usage. त्यानंतर we can change the value of variable anywhere in the program. anywhere in the program. कुठेही तुम्ही त्याची व्हॅल्यू चेंज करू शकता, त्याची व्हॅल्यू अपडेट करून यूज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर त्याचे टाइप्स पडतात, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स नुसार किंवा त्याचे काही सेपरेट फॅक्टर्स पडतात की जेणेकरून जर व्हेरिएबल इथं कुठं डिक्लेअर केलेलं असेल क्लासमध्ये, तर त्या त्या व्हेरिएबलला कसं हँडल करायचं किंवा कसं त्याचा नाही का युसेज होणार आहे वगैरे. आता पहिला टाइप जो आहे तो लोकल व्हेरिएबल आहे. दोज लोकल व्हेरिएबल आर दोज व्हेरिएबल हू आर प्रेझेंट इन साइड द मेथड ऑर ब्लॉक. म्हणजे एखाद्या मेथडमध्ये किंवा ब्लॉकमध्ये जे व्हेरिएबल प्रेझेंट असतात त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला या म्हणतात लोकल व्हेरिएबल. त्यानंतर इन्स्टन्स व्हेरिएबल आहे. इन्स्टन्स व्हेरिएबल कोणते व्हेरिएबल? इन्स्टन्स व्हेरिएबल आर दोज व्हेरिएबल हू आर प्रेझेंट इनसाइड द क्लास बट आउटसाइड द मेथड. म्हणजे क्लासमध्येच आहेत पण मेथडच्या बाहेर आहे. ही एक पर्टिक्युलर मेन मेथड आहे, त्याच्या बाहेर जे पण काही व्हेरिएबल असतील. आता स्टॅटिकला सोडून, स्टॅटिक हे सेपरेटली किंवा स्टॅटिकचा मिनिंग थोडा वेगळा पडतो, तर त्याचं जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते वेगळे आहेत. पण जे विदाउट स्टॅटिक, नॉन स्टॅटिक आपण त्याला म्हणतो, जे नॉन स्टॅटिक आहेत त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला इन्स्टन्स व्हेरिएबल असं म्हणतात. इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे क्लासमध्ये असतात आणि मेथडच्या बाहेर असतात, एवढंच लक्षात ठेवा. इन्स्टन्स व्हेरिएबल. स्टॅटिक व्हेरिएबल कोणते असतात? जे स्टॅटिक कीवर्डने डिक्लेअर केलेले असतात त्याला
स्टॅटिक व्हेरिएबल म्हणतात. आता लोकल व्हेरिएबल म्हणजे काय बघा, की लोकल व्हेरिएबल हा फक्त व्हेरिएबल आपण वापरू शकतो या पर्टिक्युलर मेथड मध्येच. सपोज मी इथं नाव दिलं, सपोज स्ट्रिंग स्ट्रिंग emp नेम. हे emp नेम इज इक्वल टू सपोज काय असेल, जीवन. जीवन असं म्हणून एक एम्प्लॉई नेम असेल. मग हे एम्प्लॉई नेम हे जे व्हेरिएबल आहे, हे व्हेरिएबल आपण कशासाठी क्रिएट केलं, तर हे जीवन हे नेम असेल की स्ट्रिंग असेल, हे खूप वेळेस यूज केलं जाऊ शकतं पुढं, किंवा एखादी व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायची आहे कुठतरी, म्हणून आपण एम्प्लॉई नेम असं व्हेरिएबल क्रिएट करून त्याच्यामध्ये होल्ड केली. ज्यावेळेस आपण त्याचा यूज करतो त्या व्हेरिएबलचा, त्याचा यूज करणार emp नेम म्हणून यूज करणार. यूज केल्यानंतर बघा तो आपल्याला यूज करू देतो आणि इथं आपण emp नेम कॉल करू शकतो, जीवन म्हणून प्रिंट होईल. पण आता बघा, हा पर्टिक्युलर व्हेरिएबल कुणासाठी डिक्लेअर केला हे लक्षात ठेवा. कुणासाठी डिक्लेअर केलाय, या पर्टिक्युलर मेथडसाठी. आणि या मेथडमध्ये जे पण काही कोड येणार आहे तुमचा, त्या कोडच्या रिलेटेडच त्या व्हेरिएबलचा युसेज होत राहतो. त्या कोडच्या रिलेटेडच त्या व्हेरिएबलचा युसेज होत राहतो, कधी पण लक्षात. त्यामुळं त्या कोडला आपण नाही का, जे पण ब्लॉक असेल, हा स्टार्टिंग ब्लॉक असेल आणि हा एंडिंग ब्लॉक, या स्टार्टिंग आणि एंडिंगच्या मध्येच आपण त्याला घ्यायचा किंवा त्याला यूज करायचा, ट्राय करायचा. ठीक आहे. तर आता बघा काय कशा पद्धतीने आपण त्याला मेंटेन करू. समजलं का तुम्हाला व्हेरिएबल्स कसे असतात, किती टाईपचे असतात आणि कशा पद्धतीने आपण त्याचा यूज करतो. हे फक्त लोकल व्हेरिएबल एम्प्लॉई नेम हे व्हेरिएबल कुठं असेल, फक्त या पर्टिक्युलर मेथडमध्ये, मेन मेथडमध्येच आपल्याला त्याचा यूज असेल. हे जर व्हेरिएबल आपण इथं कॉल करायचा ट्राय केला, एम्प्लॉई नेम सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन emp नेम, नेम, तर इथं आपल्याला त्याचा यूज होणार नाही, कारण ही मेथड एकदम वेगळी आहे, सेपरेट आहे त्या पर्टिक्युलर या मेथड पेक्षा. ठीक आहे. त्यामुळं आपण त्याला सेपरेटली कॉल करतो, की सेपरेटली ऍक्च्युअल मध्ये या पर्टिक्युलर मेथडसाठी त्याचा यूज करतो, दुसऱ्या कुठल्या मेथडसाठी त्याचा यूज करत नाही. ओके. नेक्स्ट इथं आपल्याला एरर येते, तो कट करू आणि पुढे जाऊ. म्हणजे डिस्प्ले हे एक मेथड नेम आहे. आता हे मेथड्स काय असतं, किंवा याला तुम्ही सिंपली लक्षात ठेवा, मेन मेथड आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस काय म्हणतो, की मेन हे नाव आहे या मेथडचं, आणि ही मेथड म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आहे या प्रोग्रामचा. ही एक मेथड आहे. डिस्प्ले मेथड काय, एक एक्स्ट्रा मेथड आहे, जिथं आपल्याला काही पुढे टास्क करायचा असेल तर तिथं आपण डिस्प्ले मेथड यूज केलेली आहे. मग ही मेथड कशी आपण नाही का यूज करणार, तर याचा यूज आपण एखादा टास्क कंप्लीट करण्यासाठी, किंवा एखादा सेपरेट मीनिंग किंवा सेपरेट कॉमन कोड असेल तो सेपरेट काढला असेल तो करण्यासाठी. आता मेथड्स हा टॉपिक पुढे बघणारच आहोत आपण. हा हे प्रिंट का होत नाही, किंवा हे कसं लिहिलं, हे कशामुळे लिहिलं वगैरे, हे सगळं आपण पुढे बघणारच आहोत, नो वरीज. फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा, की यामध्ये जे पण काही गोष्टी असतात त्या आपल्याला फक्त डिफाईन काय करायचं, की व्हेरिएबल्स कसे डिफर होतात एकमेकांपासून, यासाठी मी हे डिस्प्ले मेथड घेतलं होतं. कारण या मेथडचं नाव काय आहे, डिस्प्ले, म्हणून मी याला डिस्प्ले मेथड म्हणतोय. ठीक आहे. एक सॉर्ट ऑफ लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला आता एक नवीन टॉपिक घ्यायचा आहे, डेटा टाइप्स. डेटा टाइप्स. ठीक आहे. मी डेटा टाइप्स म्हणून एक हे करतो, पॅकेज क्रिएट करतो आणि न्यू एक क्लास क्रिएट करतो. डेटा टाइप डेम. ओके. तर आपण बघितलं होतं की ज्यावेळेस आपण एखादं व्हेरिएबल क्रिएट करतोय, त्यावेळेस ते व्हेरिएबल कोणत्या टाईपचा आहे किंवा कोणत्या टाईपचा डेटा तो होल्ड करणार आहे, हे आपण बघितलं होतं तिथे. आता आपल्याला काय बघायचं, की
ते पर्टिक्युलर टाइप्स कोणते कोणते असतात किंवा किती टाइपचे डेटा टाइप्स प्रेझेंट आहेत या पर्टिक्युलर जावामध्ये. मग स्टॅटिक व्हेरिएबल बद्दल काही इश्यू असेल का? तर स्टॅटिक व्हेरिएबल फक्त एवढं लक्षात ठेव की स्टॅटिक कीवर्डने डिक्लेअर केलेलं असतं. स्टॅटिक कीवर्ड बद्दल मी तुम्हाला नंतर सांगणार. ठीक आहे, स्टॅटिक जो कीवर्ड असतो तो, आणि त्याच्याबरोबर मी सांगेल की व्हेरिएबल्स पण कसं, ते स्टॅटिक व्हेरिएबल्स पण असे आपण कसे कॉल करू शकतो ते पण. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका त्याबद्दल. स्टॅटिक व्हेरिएबल आपण कशासाठी क्रिएट करतो, तर ते कॉमनली यूज होतील पूर्णपणे ब्लॉकमध्ये, आणि जेवढे पण आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे त्यांच्यासाठी तो सेपरेटली क्रिएट होत नाही. ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट आणि क्लास या टॉपिकला पोहोचू त्यावेळेस तुम्हाला समजेल की हे स्टॅटिक कीवर्ड कसं नाही का इम्पॉर्टंट रोल प्ले करत आहे. ओके, लक्षात. नेक्स्ट. ओके, नेक्स्ट. आता डेटा टाइप्स बघायचे आहेत की कोणत्या टाइपचे डेटा टाइप्स प्रेझेंट आहेत जावामध्ये, आणि मेन एक गोष्ट लक्षात ठेवा, विच टाइप ऑफ डेटा डेटा contained by variable that is data type. लक्षात घ्या, जो पण डेटा त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलनी कंटेन केलेला आहे त्या टाईपच्या डेटाला डेटा टाईप म्हणतात, किंवा तो ऍक्च्युअल टाईप जो असेल तो डेटा टाईप मध्ये मोडला जातो. मग आता कोणते कोणते टाईपचे डेटा टाईप आहेत, किंवा डेटा टाईप इज यूज टू रिप्रेझेंट टाईप ऑफ डेटा or information which are going to be used in Java program or into the that particular variable. अं, आता कधी पण लक्षात ठेवा, व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला डेटा टाइप मेन्शन करणं गरजेचं असतं. आपण जर असं डिक्लेअर केलं एबीसी इज इक्वल टू 20 किंवा 90, तर इथं एबीसी या पर्टिक्युलर व्हेरिएबलला बघितल्यानंतर समजतंय का की तो व्हेरिएबल कोणत्या टाईपचा डेटा कंटेन करेल किंवा करत असू शकतो. इथं आपण काही पण लिहू शकतो ना, स्ट्रिंग, इंटीजर, कॅरेक्टर, डबल, फ्लोट, काही पण लिहू शकतो, कारण इथं एंडलेस पॉसिबिलिटीज होऊ शकतात. पण ज्यावेळेस आपण इथं कुठला तरी इंट टाईप देतो की त्यावेळेस प्रोग्रामला काय सांगतो आपण की हा एबीसी हा पर्टिक्युलर व्हेरिएबल आहे, तो इंटीजर टाईपचाच डेटा कंटेन करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा नाही. त्यामध्ये तुम्ही याच पर्टिक्युलर व्हॅल्यू स्टोर करू शकता, असं इथं म्हणू शकतो. म्हणजे व्हेरिएबलला डिक्लेअर करण्याच्या अगोदर तुम्हाला डेटा टाईप लिहिणं मॅन्डेटरीच आहे. आता डेटा टाईपचे काही दोन टाइप्स पडतात, एक सेपरेट सेपरेट कॅरेक्टर्स किंवा म्हणजे त्याचे फॅक्टर्स पडतात, ते म्हणजे प्रिमिटिव्ह डेटा टाइप आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. प्रिमिटिव्ह डेटा टाइपची मेमरी साईज फिक्स असते आणि कॅरेक्टर स्टार्ट्स विथ लोअर केस, आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइपचं काय असतं की त्यामध्ये मेमरी साईज फिक्स्ड नसते आणि कॅरेक्टर स्टार्ट फ्रॉम अप्पर केस. ठीक आहे, मी तुम्हाला डिस्क्राईब करून सांगतो. बघतोय डेटा टाइप्स. डेटा टाइप्स म्हणजे काय की त्यामध्ये आपण कोण म्हणजे एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करताना कोणत्या टाईपचं व्हेरिएबल असेल ते चूज करताना आपण डेटा टाइपचा यूज करतो. तर याचे दोन सेपरेट सेपरेट फॅक्टर्स पडतात किंवा कॅरेक्टरिस्टिक्स पडतात. तर ते म्हणजे कोणते, एक असेल प्रिमिटिव्ह डेटा टाइप आणि दुसरं असेल नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. ठीक आहे, प्रिमिटिव्ह डेटा टाइप आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. प्रिमिटिव्ह फक्त लिहितो मी इथं, नॉन प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप असे दोन पर्टिक्युलर टाइप्स पडतात त्याचे, डेटा टाइप्स प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. त्यामध्ये आता प्रिमिटिव्हचे खूप सारे डेटा टाइप्स आहेत. प्रिमिटिव्ह हा जो पर्टिक्युलर डेटा टाइप आहे याचे खूप सारे टाइप्स पडतात. यामध्ये कोणते कोणते आहेत हे लक्षात घ्या, किंवा मी त्याला खूप
स्मॉल करू. डेटा टाइप्स, आता यामध्ये दोन वेगवेगळे टाइप्स पडतात. कोणते कोणते आहेत? प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. दोन टाइप्स पडतात, प्रिमिटिव्ह, नॉन प्रिमिटिव्ह. त्यानंतर प्रिमिटिव्हचे, आता आपण मोस्ट ऑफ द टाइम प्रिमिटिव्ह डेटा टाइप वापरतो. प्रिमिटिव्ह डेटा टाइपचं ऍडव्हान्टेज काय असतं की त्याचे काही लिमिटेशन असतं की त्याची जी मेमरी साईज असते इज फिक्स्ड, म्हणजे फिक्स्ड मेमरी साईज त्याला अलोकेट केली जाते. आणि त्यानंतर जे प्रिमिटिव्ह डेटा टाइपचं इनिशियल कॅरेक्टर असतं किंवा फर्स्ट कॅरेक्टर जास्त इज लोअर, लोअर केस मध्ये असतं. लक्षात ठेवा, फर्स्ट कॅरेक्टर जे असतं ते लोअर केस मध्ये प्रेझेंट असतं. मेमरी साइज इज फिक्स, इनिशियल कॅरेक्टर और फर्स्ट कॅरेक्टर इज लोअर. त्यानंतर नॉन प्रिमिटिव्हचं सेम याच्यापेक्षा उलट आहे. मेमरी साइज इज नॉट फिक्स्ड अँड फर्स्ट कॅरेक्टर इज अप्पर, इन अप्पर केस किंवा इन अप्पर केस. फर्स्ट कॅरेक्टर इज अप्पर केस, असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट, आता प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये कोणते कोणते मोस्ट इम्पॉर्टंट टाइप्स आहेत हे पहिलं आपल्याला बघितलं पाहिजे. प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये कोणते कोणते टाइप्स पडतात हे आपल्याला बघितलं पाहिजे. प्रिमिटिव्ह मध्ये मेन म्हणजे एकच मिनिट, माझ्याकडे त्याची इमेज असेल ऑलरेडी मध्ये डेटा टाइप. ओके, इथे बघा, प्रिमिटिव्हचे बुलियन आणि न्यूमरिक टाइप असे दोन टाइपचे डेटा टाइप्स प्रेझेंट असतात. यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता न्यूमरिक आणि बुलियन टाइपचे. ठीक आहे, डायरेक्टली ओके. बुलियन टाइप इथं न्यूमरिक. न्यूमरिक म्हणजे कसं, नंबर फॉर्मॅटचे जेवढे पण डेटा टाइप्स असतील ते न्यूमरिक टाइप मध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे आपण त्याचे सेपरेशन केलेलं आहे, लक्षात ठेवा. आता बुलियन टाइप जो असतो, बुलियन म्हणजे काय की फक्त ट्रू आणि फॉल्स दोन्ही व्हॅल्यू तो कंटेन करतो. आणि याच्यामध्ये एकच टाइप आहे डेटा टाइप बुलियन. आणि जो डेटा टाइप आहे तो डेटा टाइप आहे तो मी अशा पद्धतीनं लिहितो वॉवेल मध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये लिहितो, तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये डेटा टाइप समजेल कोणता आहे. ठीक आहे, हा पर्टिक्युलर डेटा टाइप आहे बुलियन. प्रिमिटिव्ह मध्ये बुलियन टाइपचं एकच टाइप आहे बुलियन डेटा टाइप, आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त दोनच व्हॅल्यू येतात, ट्रू आणि फॉल्स. लक्षात ठेवा.
अँड फॉल्स, ट्रू अँड फॉल्स. बस एवढंच तुम्ही लक्षात ठेवा बुलियन डेटा टाइप. आता प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये मी तुम्हाला हे डायग्राम का सांगतोय, तर लक्षात ठेवा की किती सारे डेटा टाइप्स प्रेझेंट आहेत जावामध्ये, जेणेकरून तुम्ही तो पर्टिक्युलर डेटा हँडल करू शकता. कारण तुम्हाला जर माहितीच नसेल की पर्टिक्युलर स्ट्रिंग कसं मॅनेज करायचं, किंवा कोणता टाइपचा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा, किंवा फ्रॅक्शन नंबर असेल 30.20 आपल्याला स्टोअर करायचं असेल, तर कोणता डेटा टाइप आहे, तर ते माहिती असल्याशिवाय तुम्ही तिथं डिक्लेअर करू शकत नाही. त्यामुळेच आपण हे सगळं टेबल बघतोय. जेवढे पण पॉसिबल डेटा टाइप्स आहेत तेवढे सगळे आपण इथं बघून कंप्लीट करूया. न्यूमरिकचा अजून एक टाइप पडतो कॅरेक्टर, आणि त्यामध्ये CHAR हा एक पर्टिक्युलर डेटा टाइप आहे. कॅर हाच फक्त एक डेटा टाइप आहे यामध्ये, कॅरेक्टर. आणि जो टाइप म्हणू शकतो आपण तो असेल कॅरेक्टर टाइप. यामध्ये आपण एक सिंगल कॅरेक्टर स्टोअर करू शकतो. हा जो कॅरेक्टर टाइप आहे यामध्ये फक्त एक सिंगल कॅरेक्टर. तर तुमच्या कीबोर्डवर जेवढे पण कॅरेक्टर्स दिसत आहेत, सपोज ABCDE 1 2 3 4 5 यामधले, किंवा एक्सक्लेमेटरी मार्क, जे पण सिम्बॉल दिसतात, स्पेशल सिम्बॉल किंवा स्पेस असते, हे सगळे मिळून एक 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 कॅरेक्टर रिप्रेझेंट होतात. मग हा एखादा कॅरेक्टर स्टोअर करायचा असेल तर तुम्ही कॅरेक्टर डेटा टाइप यूज करता. आपण त्याचे इम्प्लिमेंटेशन पण बघणार आहोत, मेमरी साईज, त्याचं लिमिटेशन वगैरे सगळं बघणार आहोत. त्यानंतर यामध्ये अजून एक टाइप पडतो, तो म्हणजे इंटिग्रल टाइप. इंटिग्रल व्हॅल्यू टाइप म्हणजे न्यूमरिक मध्ये आपण कसं इंटिजर, फ्लोट किंवा डबल, किंवा आपण तुम्ही हे म्हणतात की फ्रॅक्शन व्हॅल्यू, किंवा पूर्ण नंबर, पूर्ण संख्या, 0 1 2 3 0 पासून जेवढे पण नॅचरल नंबर आहेत तर ते कुठं स्टोअर करायचे, कसे स्टोअर करायचे, त्यासाठी कोणते डेटा टाइप्स प्रेझेंट आहेत, वगैरे वगैरे. हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, किंवा ते कुठं असतील, तर ते इंटिग्रल मध्ये असतील. न्यूमरिकचा कॅरेक्टर पण आहे आणि इंटिजर पण आहे. कॅरेक्टर का आहे हे तुम्हाला पुढं एका वेळेस सांगतो, कारण तो इंटरनली त्याला न्यूमरिक आहे म्हणूनच कन्सिडर करतो. आता याचे इंटिग्रल व्हॅल्यूचे दोन वेगवेगळे टाइप्स पडतात, सेपरेट टाइप पडतात. पहिला असेल इंटिजर, आणि दुसरा असेल फ्लोटिंग पॉइंट. लक्षात ठेवा, फ्लोटिंग पॉइंट. फ्लोटिंग पॉइंट हे दोन मेजर टाइप्स पडतात इंटिजर मध्ये. आता तुम्हाला एवढी सगळी डायग्राम लक्षात ठेवायची काहीही गरज नाहीये. त्यामध्ये फक्त लक्षात काय ठेवायचे, जे पण इथे तुम्हाला हे दिसतंय फ्रुट्स आहेत, हे सगळे सपोज हे वोवेल्स मध्ये जेवढे दिसतात इक्लिप्स मध्ये, तर ते सगळे जेवढे पण मेन डेटा टाइप्स आहेत तेवढेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता इथं इंटिजर मध्ये मेनली किती टाइपचे डेटा टाइप आहेत? पहिला असेल बाईट, दुसरा असेल शॉर्ट, तिसरा असेल लॉंग, इंटीजर INT, चौथा असेल लॉंग. आणि हे चार डेटा टाइप्स इंटीजर मध्ये प्रेझेंट आहेत, फ्लोट आणि डबल, एवढेच डेटा टाइप्स प्रेझेंट आहेत. लक्षात ठेवा, एवढेच डेटा टाइप प्रेझेंट आहेत. याला बरोबर डायग्रामॅटिकली कंप्लीट करतो. बाईट हा पहिला डेटा टाइप असेल, शॉर्ट हा दुसरा डेटा टाइप असेल इंटीजर मध्ये, इंट हा तिसरा डेटा टाइप असेल, लॉंग हा चौथा डेटा टाइप असेल. ठीक आहे, लॉंग, त्यानंतर फ्लोट, आणि त्यानंतर डबल. एवढे सगळे डेटा टाइप्स प्रेझेंट आहेत प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये. एवढे सगळे डेटा टाइप्स प्रेझेंट आहेत.
ओके, किती डेटा टाइप्स आहेत टोटल? 1 2 3 4 5 6 7 8 8 टाइपचे डेटा टाइप्स प्रिमिटिव्ह मध्ये आहेत. हे फक्त डिवायडेशन किंवा सेपरेशन आपण केलेलं आहे. हे न्यूमरिक कॅरेक्टर, इंटिजरल व्हॅल्यू, त्यानंतर फ्लोटिंग पॉईंट, कारण हे एक सेपरेशन तुम्हाला लक्षात राहावं म्हणून केलेलं आहे. बुलियन डेटा टाइप कोणता आहे? बुलियन. त्यामध्ये दोनच व्हॅल्यू असतात, ट्रू आणि फॉल्स. कॅरेक्टर हा डेटा टाइप आहे एक सिंगल कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी. बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग हे 4 डेटा टाइप्स तुम्हाला न्यूमरिक जो व्हॅल्यू असतात, इंटिजर व्हॅल्यू असतात किंवा डिजिट व्हॅल्यू असतात, त्या सगळ्या स्टोअर करण्यासाठी हे 4 डेटा टाइप्स वेगवेगळे क्रिएट करून दिलेले आहेत. त्यानंतर फ्लोटिंग पॉईंट म्हणजे फ्रॅक्शन नंबर जे असतात 3.2 किंवा 3.14 जी पायची व्हॅल्यू असते, किंवा जे पण काही दुसऱ्या फ्रॅक्शन जेवढे पण येतील तुम्हाला पॉइंट मध्ये, जेवढे पण व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील, त्या स्टोअर करण्यासाठी तुम्ही फ्लोट आणि डबल दोघांपैकी एक कोणता तरी डेटा टाइप यूज करता. ठीक आहे, हे झाले प्रिमिटिव्ह डेटा टाइप. आता नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप कोणते कोणते आहेत ते बघा. आता तुम्हाला इथं लक्षात आलं असेल मेमरी साईज फिक्स्ड. आता मेमरी साईज फिक्स्ड आहे की नाही हे पुढे आपण बघूया. पण इनिशियल कॅरेक्टर इज इन लोअर केस. हे इथं बघा, बुलियनचं बी, परत बाईटचं बी, नंतर कॅरेक्टरचं सी, इथं शॉर्टचं एस, इंटिजरचं आय, त्यानंतर लॉंगचं एल, फ्लोटचं एफ आणि डबलचं डी. हे सगळं स्मॉल मध्ये आपण लिहिलेलं आहे, कारण स्मॉल मध्ये ते रेकग्नाइज करतं की ठीक आहे, हे पर्टिक्युलर व्हेरिएबल या डेटा टाइपचा आहे किंवा डेटा टाइप अशा पद्धतीनेच मेन्शन केला जातो. नेक्स्ट, आता नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये कोणते कोणते आहेत? तर पहिला जो आपण यूज करतो तो म्हणजे ॲरे. ॲरे पण एक नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे. ऍक्च्युअल मध्ये तो ऑब्जेक्ट थ्रू रिप्रेझेंट केला जातो. त्याचबरोबर क्लास पण एक डेटा टाइपच आहे, जो आपण क्लास क्रिएट करतो बघा. सपोज इथं क्लास क्रिएट केलेला आहे, हा डेटा टाइप्स डेमो, हा पण एक पर्टिक्युलर डेटा टाइप होऊ शकतो. कुणाचा? तर ते आपण पुढे बघणार आहोत की ऑब्जेक्टचा सुद्धा कोणता तरी डेटा टाइप असतो, तो डेटा टाइप बनू शकतो ऍज अ क्लास म्हणून. त्याचबरोबर तुम्हाला जर अजून लक्षात घ्यायचं असेल तर स्ट्रिंग म्हणून आपण जो यूज करतो स्ट्रिंग डेटा टाइप, तो पण क्लास मध्येच मोडतो, कारण स्ट्रिंग हा पण एक क्लासच आहे. तुम्ही बघितलं जर इथं सपोज मी इथं स्ट्रिंग क्रिएट केलं, स्ट्रिंग नेम इज इक्वल टू डेमो. ठीक आहे, स्ट्रिंग नेम इज इक्वल टू डेमो. तर स्ट्रिंग हे कलरफुल मध्ये येत नाही, जसं की आपला क्लास जो नॉर्मल असतो सेम तसंच येतं. आणि जर तुम्ही कंट्रोल आणि क्लिक केलं याच्यावर, तर तुम्हाला याचं डिक्लेरेशन समजून जाईल. कुठं डिक्लेअर केलेलं आहे? जावा मध्ये ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे, फायनल क्लास म्हणून. हा ऑलरेडी क्लास म्हणूनच डिक्लेअर केलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून स्ट्रिंग हा क्लासमध्ये, आणि तो पर्टिक्युलरली नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये पडतो. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्येच पडतो. समजलं? नॉन प्रिमिटिव्ह मध्ये दोनच आहेत, ॲरे आणि क्लास. त्याच्यामध्ये स्ट्रिंग, ॲरे आणि स्ट्रिंग तुम्ही म्हणू शकता, किंवा ऑब्जेक्ट तर नाही म्हणू शकत, क्लास म्हणू शकतो. ओके, समजलं डायग्रामॅटिकली कोणते कोणते डेटा टाइप्स प्रेझेंट आहेत. आता याचा यूज आणि याच्यामध्ये डेटा कोणता कोणता आणि कशा पद्धतीने स्टोअर करू शकतो ही आपण बघूया. ठीक आहे, बघा आता तुम्हाला एक इमेज पाठवतो ग्रुपवर, जेणेकरून ती तुम्हाला पुढं यूज होईल. व्हेरिएबलच्या नोट्स आणि डेटा टाइपच्या नोट्स पण त्याच्यामध्येच आहे. ठीक आहे, नाही, व्हॅरकॅर हे ऍक्च्युअल मध्ये डेटाबेस मध्ये यूज केलं जातं. व्हॅरकॅर डेटा टाइप जावा मध्ये ओनली एवढेच 8 टाइपचे प्रिमिटिव्ह डेटा टाइप आणि 2 टाइपचे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे. लक्षात ठेवा, एवढंच. 2 टाइपचे नॉन प्रिमिटिव्ह आणि 8 टाइपचे सेपरेटली प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे. फ्लोट आणि बघूया आता लगेच, बघूया आपण लगेच. तुम्हाला सांगतो व्यवस्थित कोणत्या सगळ्यामध्ये काय काय डिफरन्स आहे. बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग मध्ये काय डिफरन्स आहे, बुलियन
नंतर फ्लोट आणि डबल मध्ये काही डिफरन्स आहे, कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो, हे सगळं तुम्हाला सांगतो. ठीक आहे, सिक्वेन्शियली आपण घेऊ. आता तुम्ही लक्षात घ्या, प्रिमिटिव्ह डेटा टाईपची साईज लिमिट फिक्स असते. म्हणजे तो ज्यावेळेस मेमरीमध्ये स्टोअर होतो, सपोज इथं आपण एखादं डिक्लेअर केलं इंटीजर ए इज इक्वल टू 20 किंवा 90, त्यावेळेस असं डिक्लेअर केलं, त्यावेळेस जी रॅम मेमरी असते, ही रॅम मेमरी आहे सपोज इथं, या रॅम मेमरीमध्ये कुठेतरी तो इथं जागा घेतो इंटीजर ए आणि त्याला रेफर करत असतो ए व्हेरिएबल ए असं, आणि तिथं असं कनेक्शन बॉन्ड असतो, त्या व्हेरिएबल मध्ये डेटा असतो 90, आणि इथं काहीतरी मेमरी ऍड्रेस असतो आणि याची काहीतरी जागा असते, सपोज 100110 असं काहीतरी 1001 अशी काहीतरी मेमरी त्याची लोकेशन असेल, आणि ही असेल सपोज रॅम मेमरी. तो बघा इथं तो जागा घेताना किती जागा घेईल, सपोज मला 1 किलो साखर घ्यायची, तर मी किती किलोची बॅग घेईल, 1 किलोची बॅग सफिशियंट आहे, किंवा ½ KG मला साखर घ्यायची, तर मी किती केजीची बॅग नेणार, 1 किलोची बॅग जरी मोठी बॅग जरी नेली तरी सफिशियंट आहे. तर इथं ज्यावेळेस इंटीजर टाईपचा डेटा टाईपने कोणताही व्हेरिएबल डिक्लेअर केला जातो, तर त्यासाठी साईज लिमिट जी असते की कितीपर्यंत जागा घेतली पाहिजे, ही सगळं फिक्स्ड असतं. तर हे आपण बघूया की कशा पद्धतीने कोणत्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला डिक्लेअर केल्यानंतर, टाईपच्या व्हेरिएबलला डिक्लेअर केल्यानंतर त्याची साईज किती असते, लिमिटेशन, मेमरी साईज म्हणू शकता तुम्ही, मेमरी साईज, आणि त्यानंतर त्याची लिमिट किती असते, किंवा त्याचं जे कॅपॅसिटी म्हणू शकतो आपण, कॅपॅसिटी म्हणू शकतो, किती प्रकारची किंवा कितीपर्यंत व्हॅल्यू तो त्यामध्ये स्टोअर करू शकतो, ते पण त्याचं फिक्स्ड असतं. साईज आणि लिमिट हे फिक्स असतं त्याचं. आता आपण पहिल्यांदा बघूया बुलियन डेटा टाईप. बुलियन डेटा टाईपनी जे पण व्हेरिएबल डिक्लेअर करा, त्यामध्ये तुम्ही फक्त ट्रू किंवा फॉल्स सेव्ह करू शकता. म्हणजे सपोज आन्सर असं व्हेरिएबल नेम मी डिक्लेअर केलं, आणि यामध्ये यामध्ये सपोज मी स्टोअर केलं आन्सर इज इक्वल टू 20 किंवा आन्सर इज इक्वल टू ट्रू. 20 तर स्टोअर करू शकत नाही, कारण आपण व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, ट्रू किंवा फॉल्स. आणि मी परत आन्सरची व्हॅल्यू चेंज करायची असेल मला, तर मी सरळ इज इक्वल टू फॉल्स करेल. म्हणजे या पर्टिक्युलर बुलियन व्हेरिएबल मध्ये ट्रू किंवा फॉल्स या दोनच व्हॅल्यू बसू शकतात. याची काही साईज लिमिटेड आहे, किंवा याची साईज आहे वन बिट ओनली, एक बिट. बिट हे युनिट आहे मेमरी, नाही का, मेजर करणं, मेमरी मेजरमेंटचं हे युनिट आहे. एक बिट म्हणजे कसं 0 किंवा 1. हे माहिती आहे ना तुम्हाला, कुणाला माहिती असेल तर समजेल, तुम्हाला नाही माहिती असेल तर मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मेमरीमध्ये, कुठल्याही रॅम मेमरीमध्ये ज्यावेळेस कोणता डेटा स्टोअर करत असतो, तर रॅम मेमरी वर्क होते 0 किंवा 1 या लँग्वेजमध्ये. लक्षात ठेवा, मेमरी किंवा ते पर्टिक्युलर जे पण काही ऑपरेशन असेल, कोणताही डेटा जर स्टोअर करायचा असेल, तर 0 किंवा 1 मध्ये स्टोअर होतो. सपोज मला स्टोअर करायचे 5, तर हे 0-1 मध्ये कन्वर्ट होऊन कसं होणार, 101 असं होणार. मग ते बायनरी लँग्वेज त्याला म्हणतात. हे माहिती आहे, 101 ही बायनरी लँग्वेज आहे. मग आता ज्यावेळेस रॅम मध्ये आपण समज मेजरमेंट करायचा ट्राय करतो, त्यावेळेस तो 0101 स्टोअर करण्याचं युनिट, त्याला आपण बिट किंवा बाईट असं म्हणू शकतो. बिट मध्ये तो 8 बिट मध्ये स्टोअर करण्याचं किंवा त्याचं स्ट्रक्चर असतं. तर एक बीट मध्ये किती व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते, 1 किंवा 0. हे लोएस्ट युनिट आहे, लोएस्ट युनिट ऑफ मेमरी साईज, बिट. त्यानंतर येतं बाईट. सपोज 1 बीट इज इक्वल टू 0 किंवा 1, 0 और 1. एक बीट म्हणजे यामध्ये 0 किंवा 1 एवढंच स्टोअर होऊ शकतं.
तर एक बाईट म्हणजे किती बिट हे लक्षात ठेवा. एक बाईट म्हणजे 8 बिट्स. 8 बिट्स म्हणजे कसं होणार की एक बाईट मेमरी एरिया लागत असेल त्या पर्टिक्युलर डेटाला स्टोअर करण्यासाठी, तर तो 8 बिट्सची जागा ऑक्युपाय करणार आणि त्याच्यामध्ये तो स्टोअर करणार. सपोज आपण समजू शकतो एक बिट म्हणजे एक बॉक्स असेल. एका बॉक्समध्ये जे पण काही स्टोअर कराल तुम्ही, ते जर तुम्ही एक बाईट म्हणून काही युनिट डिक्लेअर केलं तर तो 8 बॉक्सेस घेणार आपली जागा स्टोअर करणार, सगळ्या काही फिल करण्यासाठी. ओके, त्यानंतरचं युनिट आहे बाईट. म्हटल्यानंतर 1 KB. मला तर हे माहिती असेल किलो बाईट किंवा तुम्ही म्हणतात बघा, मला मला 1 kbps स्पीड पडते, 100 kbps. एक 1 MB ची माझी नाही का 4 MB ची माझी स्पेस राहिलेली आहे, किंवा 4 GB माझी रॅम आहे, किंवा 1 TB ची माझी हार्ड डिस्क आहे. हे तुम्ही युनिट म्हणता ना, तर ते युनिट हायेस्ट होत जातात. पण त्याच्या अगोदर 1 बीट हे एक लोएस्ट युनिट आहे मेमरी स्टोअर करण्याचं. 1 बाईट म्हणजे 8 बिट्स. 1 किलो बाईट म्हणजे 1024 बाईट्स. लक्षात घ्या, बाईट्स म्हणजे आता यामध्ये बिट्स किती असतील तर ते तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागतील 8ने. ठीक आहे, 8ने याला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला टोटल नंबर ऑफ बिट्स त्यामध्ये किती आहेत ते समजेल 1 किलो बाईट मध्ये. आता त्यानंतरचं 1 मेगाबाईट MB. 1 मेगाबाईट हे तुम्हाला युनिट आहे. त्याची साईज किती आहे? 1024 किलो बाईट. जे तुमचं 1 MB डाउनलोड झालं किंवा 1 MB तुम्हाला स्पेस लागतो, तो 1024 किलोबाईटचा असतो, किंवा केबीचा आपण म्हणतो. किलोबाईट मेगाबाईट झाल्यानंतर किलोबाईट, सॉरी किलोबाईट नंतर मेगाबाईट, त्यानंतर गिगाबाईट. 1 GB. तुमचं जे 1 GB मेमरी कार्ड असेल किंवा 1 GB स्पेस असेल, तो किती असेल? 1024 MB असेल. ठीक आहे, 1024 मेगाबाईट असेल. म्हणजे 1024 जेवढे मेगाबाईट बसतात तेवढं त्याला 1 GB होतं. ज्यावेळेस 1024 MB आपण डाउनलोड करू त्यावेळेस ते 1 GB होऊन जाईल. ठीक आहे, तुम्ही म्हणता 900 MB ची फाईल आहे, किंवा 700 MB ची फाईल आहे, किंवा 4 MB सॉन्ग आहे, हे MB मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो. आता 1 TB. TB म्हणजे किती? टेट्राबाईट. टेराबाईट आपण म्हणतो ते तरी चालेल. टेराबाईट इज इक्वल टू 1024 GB. म्हणजे 1024 GB झालं तर आपण 1 TB असं म्हणतो. आणि इथं नंतर 1 ZB असं काहीतरी आहे, झेटाबाईट. ते 1024 TB ज्यावेळेस होईल त्यावेळेस तो 1 ZB होतो. म्हणजे हे युनिट्स आहेत, लक्षात ठेवा, हे युनिट्स आहेत मेमरीचे. तुम्हाला हे नाही का पुढं कुठं उपयोगी पडतील नाही होतील मला माहिती नाही, पण ज्यावेळेस पण कुठं तुम्हाला बीट बाईट असं दिसेल त्यावेळेस तुम्हाला समजेल की 1 बीट म्हणजे 0 किंवा 1 असतो. 1 बाईट म्हणजे 8 बीट. मग आता 2 बाईट म्हटल्यानंतर किती बीट्स असतील हो? कोण सांगतंय? 16. सिंपल आहे. 2 बाईट म्हटल्यानंतर 8 × 2 16. 4 बाईट म्हटलं की 8 × 4 64. असं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता सिंपली. ठीक आहे, आता परत या इथं. मग बुलियन डेटा टाईप किंवा बुलियन व्हॅल्यू जर स्टोअर करायचे असेल तर 1 बीट सफिशियंट आहे व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. मग 1 असेल तर ट्रू असते, 0 असेल तर फॉल्स असते, असं तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आता बघूयात की कोणते कोणते डेटा टाइप्स आहेत. सिंपली आपण याला प्रिंट पण करून बघू जेणेकरून आपल्याला आउटपुट समजेल. ANSWER प्रिंट केल्यानंतर तुम्हाला किंवा एक्झिक्यूट केला की तुम्हाला इथं व्हॅल्यू किंवा आउटपुट दिसेल पूर्ण. नेक्स्ट, आता कोणतं डेटा टाइप आपण बघूयात? कॅरेक्टर. आपल्या सिक्वेन्स प्रमाणे जाऊ. कॅरेक्टर डेटा टाइप कॅरेक्टर व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण कॅरेक्टर डेटा टाइप यूज करतो. सपोज कॅरेक्टर C इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये मला व्हॅल्यू स्टोअर करावी लागते. मग मी इथं 1 स्टोअर करू शकतो, 2 स्टोअर करू शकतो, @ स्टोअर करू शकतो. त्यानंतर इथं मी नाही का
स्पेस पण स्टोअर करू शकतो किंवा एखादा ब्रॅकेट पण स्टोअर करू शकतो. म्हणजे फक्त आणि फक्त एकच कॅरेक्टर जर मी यामध्ये दुसरे काही एक्स्ट्रा व्हॅल्यू टाकल्या किंवा एबीसी टाकलं तर ते घेणार नाही. कॅरेक्टर डेटा टाईपची लिमिटेशन काय आहे की तुम्ही एकच कॅरेक्टर त्यामध्ये स्टोअर करू शकता. सपोज एक कॅरेक्टर मी स्टोअर केलं, त्यानंतर त्याची जी साईज असते ती असते कॅरेक्टर डेटा टाईपची साईज जी असते ती असते 2 बाईट. 2 बाईट्स. 2 बाईट किती बीट? 16 बीट. हे तुम्ही कन्व्हर्जन करू शकता. 16 बीट असते आणि यामध्ये तुम्ही काय स्टोअर करू शकता? सिंगल ओनली सिंगल कॅरेक्टर तुम्ही स्टोअर करू शकता. त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली त्याला चेंज पण करू शकता. तर मी चेंज करण्याच्या ऐवजी त्याला प्रिंटच करतो फक्त. कॅरेक्टर सी इज इक्वल टू ए. ठीक आहे, झालं. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं की त्याची कॅरेक्टरची साईज किती आहे? 2 बाईट. आणि त्यामध्ये काय स्टोअर करू शकतो? ओनली सिंगल कॅरेक्टर. यामध्ये आपण काय स्टोअर करू शकतो? ट्रू आणि फॉल्स. और फॉल्स. ठीक आहे, ट्रू और फॉल्स यामध्ये आपण स्टोअर करू शकतो या बुलियन मध्ये. त्यानंतर आहे आता कॅरेक्टर झालं. आता इंटिजर कडे येऊया. बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग यामध्ये काय डिफरन्स आहे? पहिलं घेऊ बाईट. बाईट डेटा टाइप सपोज बी इज इक्वल टू मी काय स्टोअर केलं इथं 10 स्टोअर केलं. आणि बाईट या डेटा टाइप मध्ये आपण न्यूमरिक व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ओनली न्यूमरिक व्हॅल्यू. इथं आपण कॅरेक्टर स्टोअर करू शकत नाही. सपोज सिंगल कॅरेक्टर मध्ये मी हे स्टोअर केलं किंवा हे आता सिंगल कॅरेक्टरला इंटिजर मध्ये कन्वर्ट करतं. तिथं तुम्हाला माहिती आहे की सपोज इथं असं स्टोअर केलं तर ते करणार नाही. ठीक आहे, यामध्ये आता काय होतं की बी इज इक्वल टू 20 असं स्टोअर केलं तर हे एक इंटिजर व्हॅल्यू तो कन्सिडर करेल. तुम्हाला इथं डायग्रामॅटिकली दिसते बघा. न्यूमरिक मध्ये कॅरेक्टर पण कन्सिडर करतो. म्हणजे हा पहिलं लक्षात घ्या, मग तुम्हाला ते प्रॉब्लेम सांगतो. नेक्स्ट, बाईट मध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर किती किती त्याला किती मेमरी साईज त्याला अलोकेटेड आहे? तर 1 बाईट. आता 1 बाईट म्हटल्यानंतर यामध्ये डेटा किती बीटचा बसणार? ओनली 8 बीटचा डेटा जेवढा पण असेल तेवढा तो त्यामध्ये रिप्रेझेंट होईल. मग बायनरी लँग्वेज थ्रू तो तिथं जेवढा पण डेटा येईल तो डेटा मेंटेन करेल. तर यामध्ये तुम्ही मॅक्सिमम व्हॅल्यू किती स्टोअर करू शकता? 127 मायनस 127 टू 127. ओके, 128 टू 127. म्हणजे हे मी आता का लिहिलं तर बघा, मी इथं 20 स्टोअर केलं आणि इथं मी सपोज अजून एक 5000 स्टोअर करायचा ट्राय करतो. कारण 5000 हा नंबरच आहे, पण हा स्टोअर करू देते का? नाही देत. कारण का? बी ची या बाईट व्हेरिएबलची जी लिमिटेशन आहे किंवा कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त त्यामध्ये भरताय. मग त्याची कॅपॅसिटी कुठंपर्यंत नाही का आहे? कुठंपर्यंत आहे त्याचं लिमिट? 127 पर्यंत. पॉझिटिव्ह नंबर 127 पर्यंत तो तुम्हाला एरर देणार नाही. तो एरर कुठं देईल? 129 तुम्ही केलात, 128 केला तर तुम्हाला तो एरर देईल की जी व्हॅल्यू स्टोअर करताय तुम्ही बाईट व्हेरिएबल मध्ये ती त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे. बघा, कॅपॅसिटी बद्दल तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. सपोज तुम्ही दुकानात बाजारात जाताय आणि साखर आणण्यासाठी जाताय. तुम्हाला 1 किलो साखर आणायची, तर तुम्ही ॲक्युरेट 1 किलोची बॅग जर घेऊन गेला तर तुम्हाला ती साखर घेऊन येऊ शकता. पण त्याच्यापेक्षा कमी जर तुम्ही त्यामध्ये घेऊन गेला, सपोज हाफ केजीची बॅग तुम्ही घेऊन गेला आणि 1 किलोची साखर आणायची तुम्हाला, तर काय होईल? त्या पर्टिक्युलर बॅग मध्ये बसणारच नाही, उलटी सांडून जाईल. त्यामुळे इथं तुम्ही लक्षात ठेवा की कधी पण तुम्हाला जेवढं नाही का रिक्वायरमेंट आहे, जेवढ्या पर्टिक्युलर व्हॅल्यू स्टोअर करण्याची रिक्वायरमेंट आहे. सपोज मला इथं बाईट मध्ये एज स्टोअर करायचं, कारण एज हे 127 किंवा 127 वर्ष कोण जगले हे मला तर अजून पण माहिती नाही. म्हणजे कुणा व्यक्तीचं जर एज स्टोअर करायचं असेल तर 127च्या रेंज आतमध्ये तो बसू शकतो. मग इथं तुम्ही 60, 70 असं लिहू शकता, 80 पण लिहू शकता.
म्हणजे आता आपल्याला एज व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल तर आपण बाईट डेटा टाइप यूज करू शकतो, नो इश्यू. कारण का, तर त्या पर्टिक्युलर डेटाला स्टोअर करण्यासाठी कमी साईज अलोकेट होते, कारण 1 बाईट फक्त त्यामध्ये अलोकेट होतो मेमरीमध्ये, आणि तो 1 बाईट मध्ये डेटा स्टोअर करू शकतो एफिशियंट वेनी. तर आपल्याला मेमरी मॅनेजमेंट सुद्धा करता आली इथं या सिनारिओ. ठीक आहे, नेक्स्ट. हा बाईट व्हेरिएबल कुठपर्यंत डेटा होल्ड करतो, -127 आणि -128 टू -127. त्यानंतर आपण त्याला जरी प्रिंट केला तर तुम्हाला त्याला प्रिंट करता येईल. त्यानंतर आहे बाईट नंतर शॉर्ट. शॉर्ट मध्ये सपोज एस मी घेतलं इज इक्वल टू 50. शॉर्ट सुद्धा इंटिजर टाईपचा किंवा न्यूमरिक टाईपचाच डेटा होल्ड करतो, लक्षात ठेवा. त्यामध्ये तुम्ही असं स्ट्रिंग किंवा त्यामध्ये कॅरेक्टर वगैरे स्टोअर करू शकत नाही. शॉर्टची जी नाही का कॅपॅसिटी आहे किंवा मेमरी अलोकेटेड एरिया जो आहे तो आहे 2 बाइट्स. त्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त 2 बाइट स्टोअर करू शकता. ठीक आहे, 2 बाइट स्टोअर करू शकता. आणि त्याची जी कॅपॅसिटी आहे ती मायनस 3667 असं काहीतरी आहे. मी चेक करून बघतो आणि इथं स्टोअर करून बघतो. 3600, 35400. याची काहीतरी लिमिटेशन आहे. 3000 30,000 तर नाही स्टोअर करू शकतो. ठीक आहे, करू शकतो. यामध्ये 35,000 नाही करू शकत. 34,000, 33,000, 32,000. ठीक, 32,700, 767. ठीक आहे, 68 नाही करू शकत, पण 67 करू शकतो. इथपर्यंत आपण डेटा स्टोअर करू शकतो. मी तुमच्या समोरच ट्राय केलं बरं, कारण मला माहिती होतं की 3,000 पासूनच स्टार्ट होतं किंवा 32,000 पासून 35,000 पासून स्टार्ट होतं, पण एक्झॅक्ट नंबर माहिती नव्हता. तर इथं तुम्हाला एक्झॅक्ट नंबर भेटला की एक्झॅक्टली तुम्ही यामध्ये 32,768 एवढा नंबर स्टोअर करू शकता मायनस मध्ये, आणि प्लस मध्ये तुम्ही यामध्ये 32,767 एवढा मोठा नंबर स्टोअर करू शकता. याच्या व्यतिरिक्त यामध्ये तुम्ही एक जरी डिजिट ऍड केला किंवा एक संख्या जरी ऍड केली यामध्ये, तरी सुद्धा तो त्यामध्ये स्टोअर करणार नाही. मग 1000 ऍड करण्याचा तर काही संबंधच येत नाही. ठीक आहे, एवढंच त्याची लिमिट असते. म्हणजे 2 बाईट मध्ये जेवढं पण काही बसेल तेवढंच तो त्यामध्ये ऍड करत जातो. ठीक आहे, एस मध्ये तुम्ही त्याला स्टोअर केलेला आहे, एस प्रिंट करून बघा. ठीक, नेक्स्ट. आता बघा, शॉर्ट झालं, त्यानंतर इंट. इंट मध्ये आपण मोस्ट ऑफ द टाइम इंटिजर डेटा टाइप यूज करतो. आणि सगळ्यात महत्वाचा रूल लक्षात ठेवा, जावा मध्ये कोणताही नंबर तुम्ही इन्सर्ट केला तर त्याला कन्सिडर करतो इंटिजर मध्येच. की तुम्ही हा जरी नंबर तुम्ही कुठेही लिहिला तरी त्याला काय कन्सिडर करणार, इंटिजर नंबर. लक्षात घ्या, इंटिजरच त्याला कन्सिडर करतो. त्यानंतर त्याची जी साईज लिमिट आहे ती असेल 4 बाईट. त्यामध्ये मी सपोज इथं 47, 43. एवढा मोठा नंबर तुम्ही त्यामध्ये स्टोअर करू शकता. 2147 असंच काहीतरी आहे, 32, 48 का 47 असं काहीतरी नंबर आहे. पण 10 डिजिट मध्ये 21 स्टार्ट होणाऱ्या नंबर वरून तुम्ही त्याला नाही का स्टोअर करू शकता. त्यामध्ये तुम्ही ऍड करू शकत नाही. ठीक आहे, 3 आहे तर 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे, 6, 36, 47 बरोबर. हे माहिती आहे मला, 47 शेवटला आहे, 48 वर स्टोअर करू शकत नाही. एवढा मोठा नंबर तुम्ही त्यामध्ये स्टोअर करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा नंबर तुम्ही त्यामध्ये स्टोअर करू शकत नाही. आणि यामध्ये 4 बाईट एवढीच त्यामध्ये जागा त्यानं
ऑक्युपाय करतं. मेमरीमध्ये ज्यावेळेस आपण याला इंटिजर आयला डिक्लेअर करू, त्यावेळेस मेमरीमध्ये स्टोअर करताना तो 4 बाईट ही जागा ऑक्युपाय करणार, 4 बाईट तो रिझर्व्ह करणार स्वतःसाठी आणि त्यामध्ये हा पर्टिक्युलर मोठा नंबर जो असेल तो तिथं होल्ड करणार. म्हणजे 21, 47, 48, 36, 47 हा जो नंबर आहे यामध्ये मायनस मध्ये तो एक डिजिट ऍड होतो, 48 पर्यंत जातो आणि 2 प्लस मध्ये तो एक डिजिट न कमी येतो कारण 0 ऍड होतो प्लस मध्ये त्यामुळे. ठीक आहे, तिथं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन मध्ये आय आपण प्रिंट करू शकतो डायरेक्टली. तुम्ही इथं येईल तुम्हाला आउटपुट बघा 2146 हा तुम्हाला आउटपुट मिळालेला आहे. तर आता तुम्हाला एक डाऊट आला असेल नसेल मी काही सांगू शकत नाही, पण जर तुम्हाला मोबाईल नंबर आपला जो असतो नॉर्मल मोबाईल नंबर 10 डिजिट असतो आणि इथं पण हे इंटिजर व्हॅल्यू जे आहे ते 10 डिजिट मध्येच आहे, तर मग मोबाईल नंबर स्टोअर करण्यासाठी तुम्ही कोणता व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. सपोज इंटिजर मोबाईल नंबर इज इक्वल टू 4230. ठीक आहे, असा एक सपोज मोबाईल नंबर असेल तर हा मोबाईल नंबर स्टोअर करू देते का तो. तर इथं सांगतो की द लिटरल धिस टाइप ऑफ इंटिजर इज आउट ऑफ रेंज. म्हणजे इंटिजर डेटा टाइप जो आहे मोबाईल नंबर स्टोअर करायचा असेल तर आपल्याला जावा मध्ये स्टोअर करण्यासाठी येतोय का इथं, नाहीये. कारण काय म्हणतोय तो की हा जो इंटिजर तुम्ही लिहिलेला आहे इंटिजरच नंबर तो कन्सिडर करणार बरोबर, पण त्याची जी रेंज आहे ती याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, याच्या पुढे तो स्टोअर करू शकत नाही. म्हणजे काय की तुम्ही 10 किलोची बॅग घेऊन गेलाय आणि 15 किलो साखर आणायचा ट्राय करताय, तर ते बसणार आहे का त्यामध्ये, नाही बसणार. मग तो काय म्हणतो की त्याचा तुम्ही डेटा टाईप चेंज करा आणि त्याच्यापेक्षा मोठा जो डेटा टाईप आहे लॉंग डेटा टाईप, हाच डेटा टाईप तुम्ही यूज करू शकता यासाठी. पण आता काय होते बघा, ज्यावेळेस मी लॉंग डेटा टाईप चेंज केला आणि मोबाईल नंबर इज इक्वल टू केलं, लॉंग डेटा टाईपची मेमरी साईज जी आहे ना ती 8 बाईट आहे. 8 बाईट तो रिझर्व करतो आणि तो खूप मोठा नंबर आहे, टू लॉंग. मी पण इथं नाही का लिहिण्याचा काही मिनिंग नाहीये, तो काय आपल्याला पाठ करायचा नाही. ठीक आहे, पण इथं ज्यावेळेस आपल्याला हा पर्टिक्युलर नंबर स्टोअर करायचा आहे तर आपण स्टोअर करू शकतो स्टोअर करू, पण यामध्ये आपल्याला एक ऍडिशनल गोष्ट सांगावी लागते यामध्ये की हा पर्टिक्युलर जो नंबर आहे तो लॉंग टाईपचा आहे असं कन्सिडर करा. या कंपायलरला या पर्टिक्युलर जावाला सांगावं लागतं की हा लॉंग नंबर आहे. तर त्यासाठी आपल्याला एल जे साइन आहे किंवा एल जे कॅरेक्टर आहे ते लास्टला आपल्याला द्यावं लागतं की हा जो नंबर आहे तो एल लॉंगचा नंबर आहे. मग इथं काय आपण 9876543210 यानंतर एक एल आपण ऍड केलं त्यामध्ये. मग त्याच्यामुळे काय झालं की कंपायलरला समजलं किंवा जावाला समजलं की ठीक आहे हा जो नंबर आहे तो इंटिजर कन्सिडर करू नका, हा जो नंबर आहे तो एल लॉंग हा कन्सिडर करा. हा एकच तुम्हाला फक्त अपडेट किंवा एक चेंज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि ज्यावेळेस मी मोबाईल नंबर प्रिंट करतो त्यावेळेस बघा तुम्हाला एल प्रिंट होते का, इथं एल प्रिंट होईल का, नाही होणार. इथं एल प्रिंट नाही होणार, तुम्हाला तो 9876 जो पण नंबर आहे तो स्टोअर केला जाईल आणि तो तुम्हाला यूज करता येईल. फक्त एवढा चेंज तुम्हाला सांगावा लागतो कंपायलरला की हा पर्टिक्युलर नंबर जो आहे तो लॉंग आहे. तुम्ही कॅपिटल एल किंवा स्मॉल एल दोन्हीतलं एक कोणतंही एल वापरू शकता. ठीक आहे, तो त्यामध्ये काही इफेक्ट करू देणार नाही. कारण का हे एल का बरं मेन्शन करायचं इथं, तर जो पण कोणता पण नंबर असतो तुम्ही इथं प्रोग्राम मध्ये नंबर ऍड केला की तो ऍज अ इंटिजर म्हणूनच कन्सिडर करतो, तो वेगळ्या टाईपला जातच नाही. ठीक आहे, इंटिजर आहे असं समजतो, पण इंटिजरच्या रेंज मध्ये तो बसतोय का, नाही बसत. तर तुम्हाला एक्सप्लिसिटली स्वतःहून सांगावं लागतं की तो लॉंग आहे, तुम्ही इंटिजर कन्सिडर करू नका. ठीक आहे, हे झाले 4 नंबर स्टोअर करण्यासाठीचे डेटा टाईप. त्यानंतर आहे फ्लोट आणि डबल. हे पर्टिक्युलरली फ्रॅक्शन नंबर होल्ड करण्यासाठी उपयोगी पडतात. आता फ्लोटचं बघूया. फ्लोट एफ इज इक्वल टू 35.56 सपोज असं असेल, किंवा आपण पायची व्हॅल्यू स्टोअर करू पी आय पाय 3.14. ठीक आहे, अशी 3.14. आता बघा इथं सुद्धा आपल्याला असंच लक्षात येते की हे जे आहे हे पर्टिक्युलर 3.14 आहे. आता फ्रॅक्शन नंबर बद्दल अजून एक रूल आहे.
जसं इंटिजर किंवा न्यूमरिक नंबर स्टोअर करण्यासाठी किंवा न्यूमरिक नंबर बद्दल एक रूल आहे की जो पण नंबर तुम्ही ऍड कराल तो ऍज अ इंटिजर म्हणून कन्सिडर होईल. तसंच फ्रॅक्शन मध्ये जो पण तुम्ही फ्रॅक्शन नंबर ऍड कराल तो कन्सिडर केला जाईल कसा, की फक्त आणि फक्त याच्यामध्ये कन्सिडर केला जाईल, डबल मध्ये कन्सिडर केला जाईल. जे डबल मध्ये कन्सिडर केला जाईल. मग डबल मध्ये जर कन्सिडर करणार असेल तर मग फ्लोट मध्ये आपण कसं स्टोअर करू शकतो, तर त्यासाठी सेमच अप्रोच वापरा. एफ शेवटला तुम्ही द्यावा लागेल, एफ कॅरेक्टर, जेणेकरून असं सांगावं लागेल कंपायलरला की ठीक आहे तुम्ही याला डबल कन्सिडर करू नका, हा फ्लोट आहे. आणि फ्लोट आपण का डिक्लेअर करतो किंवा एफ आपल्याला द्यायची का गरज आहे, तर याची जी मेमरी साईज आहे ती असेल 4 बाईट आणि यामध्ये डेटा तुम्ही स्टोअर करू शकता, त्याची कॅपॅसिटी भरपूर आहे. ठीक आहे. त्यानंतर फ्लोट नंतर आहे डबल. डबल सपोज डी इज इक्वल टू, मी स्टोअर केलं 25.6892, जे पण काही तुम्हाला जेवढा पण मोठा वाटेल फ्रॅक्शन नंबर तेवढा मोठा तुम्ही फ्रॅक्शन नंबर तुम्ही ऍड करू शकता. आणि तुम्ही इथं डी द्यायची काही गरज नाहीये, कारण तो फ्रॅक्शन नंबरला ऑलवेज काय कन्सिडर करेल, डबल कन्सिडर करेल. डी सपोज तुम्ही प्रिंट केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तो व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू असेल ती तुम्हाला मिळून जाईल. समजते फ्लोट आणि डबल मधला डिफरन्स. डबल मध्ये तुम्ही 8 बाईट त्याला रिझर्व असते, 8 बाईट रिझर्व असते. मग तो 4 बाईट फॉर पर्टिक्युलर लेफ्ट साइड फ्रॅक्शन आणि राईट साइडला 4 बाईट असं रिझर्व करेल किंवा त्याच्या पद्धतीने तो मॅनेज करेल इंटरनल. लक्षात ठेवा. समजलं हे फ्लोट आणि डबल. याच बरोबर आपले डेटा टाइप्स कसे होते, बुलियन, कॅरेक्टर, बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग आणि फ्लोट आणि डबल, हे 8 टाइपचे प्रिमिटिव्ह डेटा टाइप संपले. आता नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये फक्त आपल्याला आता सध्यासाठी लक्षात ठेवा, स्ट्रिंग str इज इक्वल टू सपोज काही व्हॅल्यू, आय एम ए स्ट्रिंग, असं जस्ट स्ट्रिंग मध्ये लक्षात ठेवा. आणि याची जी मेमरी साईज आहे ही फिक्स नसते. लक्षात घ्या, तुम्हाला मी म्हटलं होतं दोन रूल प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह बद्दल. तर पहिलं जे कॅरेक्टर असतं ते स्मॉल असतं. इथं जर आपण कॅपिटल दिलं तर तो कन्सिडर करणार नाही, याला तो ऍज अ क्लास म्हणून कन्सिडर करेल. तर ते क्लास न करता तो डेटा टाइप समजलं पाहिजे त्याला, तेव्हाच तो व्यवस्थित प्रॉपरली वर्क होईल. आणि इथं ज्यावेळेस पण आपण इथं बघा, इथं जर सपोज मी इंटिजरचं आय कॅपिटल काढलं तर तो कन्सिडर करेल का, नाही. तर तिथं इंटिजरचं आय हे स्मॉल असतं किंवा सगळ्या डेटा टाइपचं प्रिमिटिव्ह डेटा टाइपचं जे पहिलं लेटर असतं ते स्मॉल असतं. पण जे पण नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे त्याचं जे तुम्ही पहिलं लेटर असेल ते कॅपिटल काढता आणि त्याची जी मेमरी साईज असेल, आता इथं कसं प्रिमिटिव्ह मध्ये कसं 8 बाईट 2 बाईट जे पण आहे असतं ते रिझर्व आणि फिक्स्ड असतं, ते तेवढंच घेणार आणि त्याच्या व्यतिरिक्त जास्त घेणार नाही, की त्याच्यापेक्षा कमी जरी स्टोअर केला तरी तेवढंच तो तिथं कन्सिडर करेल. पण लक्षात ठेवा की ज्यावेळेस पण कधी नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइपला तुम्ही कन्सिडर करता तिथं तुम्हाला साईज लिमिटची काहीही फिकर करायची गरज पडत नाही. इथं तुम्ही कितीही मोठा स्ट्रिंग, 2 पॅराग्राफ, 3 पॅराग्राफ, 4 पॅराग्राफ अख्खा निबंध तुम्ही स्ट्रिंग या एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकता. नो इश्यू, त्यामध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम येणार